नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. इतिहास विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक पहिला. त्यामधील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. सम्राट अशोकाने आपले लेख ब्राह्मी या लिपीत कोरून घेतले. 2. कनिष्काच्या दरबारात अश्वघोष हा प्रसिद्ध वैद्य होता. ब. योग्य जोड्या निवडा. 2 गुण. अ गट, ब गट. दुसरा प्रवरसेन, सेतुबंध, कालिदास, मेघदूत. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 4 गुण. 1. मौर्यकालीन साम्राज्यामध्ये मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती होती? उत्तर. मौर्य साम्राज्यात मनोरंजन आणि खेळांच्या साधनांमध्ये संगीत, नृत्य, गायन आणि कुस्ती यांचा समावेश होता. लोकांना रथ शर्यती पाहणे आणि जुगारांसारखे खेळ खेळणे देखील आवडायचे. यानंतर पुढील प्रश्न पहा. मेहरौली येथील लोहस्तंभ याविषयी माहिती लिहा. तिसरा प्रश्न. मुझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूची निर्यात होत असे? दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. व्यवस्थित व्हिडिओ पहा. यानंतर नागरिकशास्त्र विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागा भरा. 2 गुण. 1. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना पंचायत समिती जोडणारा दुवा असतो. 2. महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख आयुक्त असतो. यानंतर पुढील प्रश्न पहा. ब. खालील प्रश्नांची 1 वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुण. 1. पंचायत राज्यव्यवस्था कशाला म्हटले आहे? उत्तर. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायती राज्यव्यवस्था म्हटले आहे. 2. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर कोण लक्ष ठेवतो? उत्तर. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर मुख्याधिकारी लक्ष ठेवतो. भूगोल विषयाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. त्यामधील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण. 1. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. यानंतर दुसरी रिकामी जागा पहा. 2 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. त्यातली दुसरी. आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर या खडकांनी बांधलेला आहे. ब. प्रश्न. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुण. 1. पृथ्वीवरील कोणता समुद्र हा सर्वात क्षारयुक्त समुद्र म्हणून ओळखला जातो? उत्तर. पृथ्वीवरील मृत समुद्र हा सर्वात क्षारयुक्त समुद्र म्हणून ओळखला जातो. 2. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकांनी बनले आहे? उत्तर. महाराष्ट्र पठार बेसाल्ट खडकांनी बनले आहे. क. प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 4 गुण. 1. जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. उत्तर. जलमार्गाने वाहतूक करणे फायदेशीर ठरते कारण त्यात मोठ्या प्रमाणात माल वाहून नेता येतो. जड आणि नाशवंत वस्तू लांबवर पाठवण्यासाठी ही सर्वात स्वस्त पद्धत आहे. शिवाय इंधन कमी लागते. 2. स्तरीत खडकांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. स्तरीत खडक हे वाळू, चिखल, गाळ आणि इतर पदार्थांच्या थरांनी तयार झालेले असतात. तिसरा प्रश्न. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? या प्रश्नाचे उत्तर पहा. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे कारण ती मर्यादित आहेत आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ती उपलब्ध असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.